जय जय रामकृष्ण हरी. हॅलो उमरगा या लोकप्रिय टॉक शोमध्ये आपणा सर्वांचं मी युवराज गायकवाड मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण उमरगा तालुक्यातील पंचकृषीतील प्रतिपंढरपूर मानलं जाणारं अचलबेट देवस्थान, एक विरान डोंगर आणि ज्या डोंगराला एका विभूतीचे पाय लागतात ते डोंगर बेट व्हावं असं या अचलबेट डोंगराविषयी हरिभक्तीपरायण वैराग्यमूर्ती परमपूज्य गुरुवर्य उज्ज्वलानंद महाराज यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण या बेटावरचे सेवेधारी सेवक, ज्यांनी निस्वार्थ अशी सेवा, गुरुपरंपरा आणि गुरुची सेवा आज तागायत जे चालवत आहेत, असे हरिभक्तीपरायण हरिगुरुजी लवटे महाराज यांच्याशी आपण आज सविस्तर गप्पा मारणार आहोत. रामकृष्ण हरी. या सानिध्यात कसं आलो आणि या परमार्थाचा, या अध्यात्माचा गंध आपल्याला कसा लागला? रामकृष्ण हरी. प्रथमतः हॅलो उमरगा मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. आदरणीय बालाजी साने असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण युवराजजी गायकवाड, तुम्ही इथं आलात, या देवस्थानचं दर्शन घेतलात आणि परमार्थाची आवड आहे म्हणून तुम्हाला परत एकदा मनपूर्वक मी अभिवादन करतो. सद्गुरू उज्ज्वलानंद बाबा या ठिकाणी आले. वास्तवता हे ठिकाण बाबांच्या अगोदरही या ठिकाणाला महत्त्व होतंच, पण त्यांची प्रसिद्धी जास्त नव्हती. बाबांच्या अगोदर वैराग्यमूर्ती, तपोनिधी सद्गुरू काशीनाथ महाराज या ठिकाणी बरेच वर्ष साधना केलेली आहेत. पण त्यावेळेस त्यांच्या वास्तव्याच्या वेळी या ठिकाणी काही भौतिक सुविधा नव्हत्या, रस्ताही नव्हती, आणि ते वैराग्यमूर्ती काशीनाथ महाराज समाजामध्येही गेले नाहीत, पण इथंच त्यांनी साधना केलेला आहे. महाराजांनी त्यांच्या आरतीच्या ग्रंथामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की हे सिद्ध भेट आहे. या ठिकाणी सद्गुरू काशीनाथ महाराजांचं वास्तव्य आहे. त्या काशीनाथ महाराजांच्या चरणारविंदी माझे सदोदित, माझे हृदयस्थ होऊन मी साष्टांग दंडवत घालतो, असे बाबांनी आरतीच्या या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आपल्याला सर्वांना परिचित आहे. बाबा या ठिकाणी आले, सद्गुरू उज्ज्वलानंद बाबा. त्यावेळी सगळीकडे डोंगर, झाडी, झुडपं, कुणी येणं नाही, जाणं नाही, काटेरी झुडपं राहायची. इथं राहायला कुठे वास्तव्य नव्हतं. बाबा इथं आले, एकांतात राहिले. बाबांना नेहमी एकांतप्रिय राहायचा. बाबा सुरुवाती लहानपणापासून सुद्धा सद्गुरू उज्ज्वलानंद महाराजांचं जन्मगाव हे कारुंडे गाव आहे. म्हणजे महादेवापासून जवळपास 14 किलोमीटर अंतरावर त्यांचं जन्मगाव आहे. बाबा नेहमी सांगायचे घरातून निघताना आईला, अगं आई, मी गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी निघालेलो आहे गाणगापूरला, आणि गाणगापूरला गुरुचरित्राचं पारायण करून येईन. आईने होकार द्यावा आणि बाबांनी पुढे चालावं. कधी कधी बाबांनी सांगावं त्यांच्या वडिलांना, बाबा, मी जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण करण्यासाठी तुकोबारायांकडे चाललो आहे. सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांच्या वडिलांनी त्यांना परवानगी द्यावी. कधी कधी इतर घरातील मोठ्या मंडळींना सांगावं, मी ज्ञानोबारायांकडे चाललो आहे ज्ञानेश्वरीचं पारायण करण्यासाठी. तसंच बाबा असंच नेहमी चालतच राहायचे बाहेर. मग बाबा एका दिवशी निघाले, ते डायरेक्ट इकडं अचलबेटलाच निघाले. परंतु इथं अचलबेटला येण्याच्या अगोदर 6 महिने वास्तव्य बाबांनी जेकेकूरच्या जवळ जे येळी गाव आहे, त्या येळी गावामध्ये रामलिंगेश्वराच्या मंदिरामध्ये सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांनी 6 महिने वास्तव्य साधना केलेली आहे. तदनंतर बाबा इथं आलेले आहेत, पायी आलेले आहेत. कारण वारकरी संप्रदायामध्ये पायी तीर्थयात्रेला विशेष महत्त्व आहे. देवाकडे जात असताना किंवा संताकडे जात असताना पायी चालावा असा हा संकेत वारकऱ्यांचा आहे. पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, कंठो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. बाबांनी इथं यावं, साधना करावी. एकांतात राहिले बाबा. विजेची सोय नव्हती तरीसुद्धा राहिले, पाण्याची सोय नव्हती तरीसुद्धा त्यांनी थांबलं, निवारा नाही तरीसुद्धा सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांनी इथं थांबलेले आहेत.
कोणी सोबती नाही, हिंस्र श्वापद सोबत असतानासुद्धा बाबांनी त्यांच्यामध्ये मैत्रीचा भाव आध्यात्मिक वलय निर्माण करून त्यांच्यासोबत वास्तव्य केले. इथं ज्यावेळेस सद्गुरू उज्ज्वलन बाबा बेटावर आले त्यावेळेस लिंबाच्या झाडाच्या शेजारी 5 पेंड्या एकत्र करून बाबांनी कोप करून राहून साधना केली. गुरुची अनुभूती काय असते, गुरुची कृपा काय असते, संतांची साधना केल्यानंतर, संतांचं नामजप केल्यानंतर काय कृपा होते, देवाचा नामजपाचा काय महिमा आहे, देवाचं नाम कडू आहे का गोड आहे का अमृतापेक्षाही गोड आहे, याचा अनुभव स्वतः सद्गुरू उज्ज्वलन बाबांनी या ठिकाणी घेतले. आणि अनुभव घेऊन आलेला अनुभव जगाला वाटण्यासाठी, कारण संत महात्मे एका ठिकाणी बसत नाहीत आणि ते एका ठिकाणी बसले तर जगाचं फार नुकसान होईल. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, ते चालते ज्ञानाची बिंब, ते चालते बोलते ज्ञानपीठ होऊन सद्गुरू उज्ज्वलन बाबा आपल्या या परिसरात, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तमिळनाडूचा भाग असेल, आंध्र असेल, या भागामध्ये सद्गुरू उज्ज्वलन बाबांनी परमार्थाच्या माध्यमातून, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे. आणि आज बाबांना जाऊन 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आता 12वं वर्ष चालू झालेलं आहे. बाबा इथं आले, बाबांचं वास्तव्य काय आहे, इथं आल्याबरोबरच कोणत्याही साधकाला ही साधनेची जागा आहे, एखाद्या साधूंची जागा आहे. इथं आल्याबरोबरच जाणीव बाय हार्टली होतेच. तुम्हाला त्यांच्या सान्निध्यात येण्याचा योग कसा साधला? कारण परमार्थ हे क्षेत्र असं आहे, अध्यात्म हे क्षेत्र असं आहे की लवकर माणूस या क्षेत्राकडे वळत नाही. आणि याची गोडी तुम्हाला कसं लागली? ते पूर्वपुण्यही आहे, प्रारब्ध आहे. कारण माझा आजोबा पंजोबा या देवस्थाना शेजारीच वास्तव्य, आमची जमीनसुद्धा इथंच आहे. माझे आजोबा नेहमी सद्गुरू उज्ज्वलन बाबांच्या सेवेत असायचे. त्याच्या अगोदर काशीनाथ महाराजांची सेवा माझ्या आजोबांनी केलेली आहे. परत इथं एक आमचे चुलत आजोबा होते, विठोबा त्यांचं नाव आहे, विठोबा लवटे, त्यांनीसुद्धा साधना केली. म्हणजे आमच्या परिवारातील बऱ्याचशा सद्भक्तांनी सद्गुरू काशीनाथ महाराजांची सेवा केलेली आहे, परत उज्ज्वलन बाबांची सेवा केलेली आहे. मग माझ्या आजोबांना असं वाटायचं की आपला नातू महाराजांच्या सेवेत असावा. म्हणून मी पहिलीला असताना दिवाळीच्या सुट्टीमध्ये, मला शाळेला सुट्टी असताना, माझ्या आजोबांनी मला तुरुडीतून खांद्यावर इथं आणलेलं आहे. आणि महाराजां खुर्चीवर बसले होते आणि महाराज खुर्चीवर बसले असताना महाराजांच्या समोर मला उभं केले. महाराज, आता याला तुमच्या पदरात मी घालणार आहे, याला काय करायचं ते तुम्ही ठरवा. मग महाराजांनी सांगितले, हे न राहायला काय, इथं राहतोच की म्हणले तो. मग महाराजांनी प्रेम दिले. मग त्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये महाराजांनी मला कपडे पण केले, आयर पण केले. परत महाराज जे खायचे ते परत खायला मला देऊ लागले. इथं बरेचसे मादिगिरी वगैरे यायचे, सर्वजण एकत्र बसून जेवायचं. आणि महाराजांचा असा नियम होता, जे काही असेल ते सगळे एकत्र बसून पंक्तीला बसून मस्तपैकी श्लोक म्हणून प्रसाद घ्यायचा. हा महाराजांचा नित्याचा नियम, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता. मग ते मला छान वाटलं. मग हळूहळू गोडी लागली. मग इथूनच मी पायी प्राथमिक शिक्षण मी तुरुलीलाच केलं, परत माध्यमिक शिक्षण तुरुलीलाच केलं, 11वी 12वीला उमरगा केले, परत D.Edला माझा नंबर लागला उस्मानाबादला मी केलो. नंतर महाराजांच्या प्रेमानं बरोबर माझं शिक्षणही व्यवस्थित झालं. D.Ed पूर्ण होताच महाराजांच्या कृपाआशीर्वादानं मला चांगल्या ठिकाणी संस्थेतही ड्युटी मिळाली. आता मी शिक्षक म्हणून आहे. आणि महाराजांच्या सोबत असल्यामुळं माझ्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली, किंवा काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचे सद्बुद्धीने विचार करण्याची मला जिज्ञासा निर्माण झाली. आणि सद्गुरू उज्ज्वलन बाबा जिथं जिथं कीर्तनाला जातील त्या ठिकाणी मी शनिवार रविवार ज्यावेळी शाळेला सुट्टी असेल त्यावेळी जायचं. महाराज कीर्तनातून काय सांगतात ते टिपणं काढायचं, लिहून घ्यायचं आणि परत ते प्रमाण, ते श्लोक पाठांतर होतात का पाहायचं. परत ग्रंथात ते प्रमाण हुडकायचे, कुठल्या अध्यायात आहे, कोणत्या श्लोकात आहे. भगवद्गीतेतला श्लोक असेल तर कोणत्या अध्यायातला हा श्लोक आहे, कोणत्या संदर्भानं आलेला आहे, याची सांगड घालायची. आणि असे बरेचसे मी बाबांचे कीर्तन प्रवचन मी भरपूर लिखाण केलेलं आहे त्या पिरियडमध्ये. एक तुम्ही लाडके बाबांचे म्हणजे शिष्य, बाबांनी म्हणावं की माझं मृत्यूपत्र तूच लिहावं, असं बाबांना का वाटलं असेल की हरीच आपलं मृत्यूपत्र लिहावं? आता सद्गुरू उज्ज्वलन बाबाकडे वैराग्य होतं. वैताग वेगळा असतो आणि वैराग्य वेगळा असतो. वैतागून तीर्थयात्रेला गेलेले वेगळे असतात आणि खरंच पारमार्थिक श्रद्धेनं तीर्थयात्रेला गेलेले लोक वेगळे असतात. बाबांकडे वैराग्य इतकं होतं की ते सगळ्यालाच माझं म्हणलेलं आहे. आणि तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, तोची देव भक्त भेदाभेद नाही जात, ज्याच्यामध्ये भेदही नाही
आणि अभेदही नाही असाच तोच भक्त असतो, असाच संत असतो. सद्गुरू उज्ज्वलन बाबांनी कोणालाच भेदभाव केला नाही. सगळ्या समाजाचे सद्भक्त इथं बेटावर आजही आहेत. बाबांच्या काळातही होते, आजही ते सेवा करतात. संजय राठोड असतील, निळकंठ जमादार असेल, जनार्दन भोसले असतील, मगरांना बिराजदार असेल, नरसिंह गुरुजी लवटे असतील किंवा अरुण आकडे साहेब असेल, ज्ञानेश्वर बरमध्ये जिल्हा परिषद मेंबर आहेत ते असतील, बंडू गुरुजी नेलवाडे असतील, ज्ञानेश्वर माशाळकर गुरुजी असतील, भीम महाराज असतील, मोहन आबा मोरे असतील, विठ्ठल येरनाळे असतील, बालाजी मानेसर असतील किंवा अन्य कोणी बरेचसे सद्भक्त इथं आहेत. सर्व जाती धर्मातलेच ते आहेत. बाबांनी कोणाविषयी भेदभाव केला नाही आणि बाबांना ते पटतही नव्हतं. जर भेदभाव केले असते सद्गुरू उज्ज्वलन बाबा तर पंक्तीला बसून ते प्रसाद घेतले नसते. एवढंच नाही, ज्या लोकांनी गावातल्या लोकांनी ज्यांना असं शिवून घ्यायचे नाहीत, बाबा त्यांच्या घरी गेले, त्यांच्या घरातल्या लेकरांचे लग्नसुद्धा लावले आणि जिथं लोक बसवून प्रसाद जेवण करतात बाबा त्या पंक्तीला बसून जेवण केलेले आहेत. बाबांचं एवढं होतं म्हणून प्रत्येक गावात गेले सद्गुरू उज्ज्वलन बाबा की कोणाच्या घरात येणार नाही म्हणून पहिलंच सांगणार, मी मंदिरात बसतो, कोणाला यायचं असेल त्यांनी मला भेटा, माझं कीर्तन बरोबर 7ला चालू होईल, तुम्ही जर 7:30ला चालू केलात तर मी 9लाच बंद करेन, 8ला जरी चालू केला तर 9लाच बंद करेल, 8:45ला जरी चालू केला तर 9लाच बंद करेल. म्हणजे बाबांचं असं कठोर आहे की बाबा गावातले लोक ते फार प्रेमळ आहेत म्हणून त्या गावात जरा सवलत द्यायची, कधी का चालू करणार वगैरे असं नाही. महाराजांचं नियम म्हणजे नियमच, मग तो कसाही असेल. 1,00,000 रुपयाची पंगत देणारा जरी असेल आणि 1 रुपया देणारा असेल किंवा न देणारा असेल, तो पारमार्थिक आहे, ज्ञानोबारायांचा सेवक आहे, बाद झाला. तो पारमार्थिक आहे ना, पांडुरंगाचा भक्त आहे, ज्ञानोबारायांचा सेवक आहे, बाद झाला. मग तो कोणत्या गुरुचा जरी शिष्य असेल, बाबा त्यांच्याविषयी सुद्धा भेदभाव केले नाहीत. हे बाबांचं विशेष मोठेपण आहे. जसं ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, हे ज्ञानोबारायांचा मोठेपणा नाही. ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, ज्ञानोबारायांचा मोठेपणा नाही. ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी ज्ञानेश्वरी दिली, ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी हरिपाठ ग्रंथ दिला, ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी चांगदेव 65 दिली, ज्ञानोबारायांनी अमृतानुभव ग्रंथ दिला. हे ज्ञानोबारायांचं जसं मोठेपण आहे तसं सद्गुरू उज्ज्वलन बाबा गावात आले मोठेपणा नाही, खांद्यावर हात टाकले मोठेपणा नाही, माझ्या घरात येऊन जेवले मोठेपणा नाही, मला नोकरी लावली हे मोठेपणा नाही. सर्वात मोठेपणा सद्गुरू उज्ज्वलन बाबांचा हे आहे की सर्वांना, या परिसरातील खेड्यापाड्यातील सर्व लोकांना, सर्व समाजातील सर्व जातीतील लोकांना एक उत्कृष्ट असा सन्मार्ग सद्गुरू उज्ज्वलन बाबांनी दाखवला. हे सर्वात मोठं सद्गुरू उज्ज्वलन बाबांचं मोठेपण आहे. म्हणून त्याच मोठेपणाला त्या लोकांनी प्रेम दिलं, साथ दिली. म्हणून बरोबर नित्यत्वानं एखाद्या गावात एखादी सेवा जर व्हायची असेल, बरोबर त्याच स्थितीला त्याच वेळेला सद्गुरू उज्ज्वलन बाबांची सेवा. एकदा सद्गुरू उज्ज्वलन बाबांची सेवा त्या गावात जर झाली की परत ती सेवा कॅन्सल झालेली त्यांची शेवटपर्यंत. म्हणजे असं आता सद्गुरू उज्ज्वलन बाबा गेल्या वर्षी होते, पलीकडच्या वर्षी होते, 2-2, 3-3 वर्ष काय करायचं आहे, पुढचा दुसरा महाराज घेऊ, असं त्या गावातल्या लोकांना कधीच वाटलं नाही. आणि महाराज असं दक्षिणा ते देतील म्हणून कीर्तनाला गेले नाहीत किंवा दक्षिणा तुम्ही दिलो नाही म्हणून कोण्या गावातील लोकांनाही ते सांगितले नाहीत की दक्षिणा तुम्ही दिलो नाही, मला कमी दिलात, माझ्या गाडीचं पेट्रोल कसं वगैरे, असे गोष्ट महाराजांच्या जवळच नव्हती. म्हणजे गावातला परमार्थ बुडत असताना जे परमार्थ वाढवणे हा गुण सद्गुरू उज्ज्वलन बाबाकडे होता. म्हणून हे लोक सन्मार्गाला लागले. कारण आचरणाला विशेष महत्त्व आहे. वारकरी संप्रदायामध्ये किती ज्ञान आहे, किती आकार मोठा आहे, कसा ड्रेस घालतो, कोणत्या गाडीत येतो, कसा गंध लावतो, याला महत्त्व नाही. तुमचं आचरण कसं आहे, समाजाविषयी किती अंतःकरणातून प्रेम किती आहे, हे समाज पाहत असतो. म्हणून बाबांनी ज्या ज्या गावामध्ये गेलेले आहेत त्या त्या गावामध्ये बदल झालेला आहे. तेथील सद्भक्त दर गुरुवारी येथे येतात. जवळपास 2-3 हजार लोक दर गुरुवारी सकाळी बरोबर 8 वाजता आरतीला येतात, दर्शन करतात आणि लगेच प्रसाद असेल तर प्रसाद सर्वजण घेऊन जातात. इथं शांततेने सर्व साधक मंडळी सेवा करतात. बाबांनी जसं मला घडवलेले. आता तुम्ही प्रश्न विचारत की बाबांनी तुमच्या हातूनच का मृत्यू प्रमाणपत्र लिहून घेतले, तर त्याचं कारण असंही मला असं वाटत असेल की लहानपणापासून बाबांच्या सेवेत मी राहिलेलो आहे. बाबांना स्नान घातलेलं आहे. दवाखान्यातही मी माझ्या शाळेच्या ड्युटीतून सवड काढून मुंबईला जायचं, 7-8 दिवस राहायचं, परत यायचं. म्हणजे बाबांची सगळ्या सेवा मी मनभावेने केलेल्याच आहेत. याच्यामध्ये तीळमात्र संशय नाही. बाबांच्या हृदयात मी होतो हेही मला मान्य आहे. पण माझ्याकडूनच का करून घ्यावे, दुसऱ्याकडून का करून घेऊ नये, तर सहजासहजी असंही उत्तर मला सांगता येईल की मी योगायोगाने जरा अभ्यासू, शिक्षण क्षेत्रातला असल्यामुळे, शिक्षक असल्यामुळे माझ्याकडून व्यवस्थित ते कार्य होईल.
म्हणून बाबांनी माझ्याकडून करून घेतला असेल. इतरही सर्वजण माझ्याच योग्यतेचे आहेत, कोणी कमी नाही, बाबांच्या नजरेत कोणी कमी नाही. परंतु बाबा ज्याला जे काम झेपते, ज्याला जे काम सोपं जाईल त्याला तेच काम सांगायचे. संजय राठोडला काय सांगावं तेच सांगणार, ज्ञानेश्वर माशाळकर गुरुजीला काम सांगायचं कोणतं तेच सांगणार, बंडू गुरुजीला कोणतं काम सांगायचं तेच सांगणार, नरसिंह गुरुजीला लवटे यांना कोणतं काम सांगायचं त्यांना तेच काम सांगणार, दुसरं काम सांगणार नाही. ही बाबांची खासियत होती. जसं राजे छत्रपती शिवरायांनी बरोबर मावळे हेरायचे, कोणता मावळा कोणत्या किल्ल्यासाठी योग्य आहे, कोणत्या कार्यासाठी कोणता मावळा योग्य आहे, तसं माणसं पारखण्याची फार मोठी किमया उज्ज्वलन बाबाकडे होती असं मला वाटते. अगदी खरं आहे. कारण बाबांकडे पाहताच किंवा बाबांच्या एक आदर्शवत आचारसंहिते जीवनाकडे पाहताच त्यांचं एक नेहमी एक सुंदर वाक्य असायचं, मुखे अमृताची वाणी, देह देवाच्या कारणी. बाबांनी हा देह पूर्ण देवाच्या कारणी लावला आणि आपल्या परिसराचं सोनं करून ते आज तागायत, मी गेले म्हणणार नाहीत, आज तागायत आपल्यात आहेत, म्हणून या परिसराचं आज सोनं होत आहे. या बेटावर पुढे आपण परमार्थासाठी काय करावं, एखादी वारकरी शिक्षण संस्था काढावी का, असं तुमच्या मनात काय आहे का? आहे. पहिल्यांदा वारकरी शिक्षण संस्था काढावं ही काळाची गरज आहे आणि या ठिकाणी ते वातावरणही सूट आहे. वारकरी शिक्षण चालवण्यासाठी योग्य वातावरण आहे. कारण सद्गुरू उज्ज्वलन बाबा हयात असतानासुद्धा प्रत्येक वर्षामध्ये मे महिन्यामध्ये ज्या वेळेस विद्यार्थ्यांना शालेय जीवनातली कोणती परीक्षा राहत नाही, 9वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना, की त्यांना उन्हाळी शिबिर घ्यायचे. आळंदी पंढरपुराहून एक चांगले मृदंगवादक, गायक, संस्कृतचे जरा विद्वान महाराज मंडळी आणायचे आणि 100, 125, 150 विद्यार्थ्यांचं उन्हाळी शिबिर घ्यायचं 1 महिनाभर. त्यांच्या परीक्षा घ्यायचे महाराज. परीक्षा घेऊन मग ते 1, 2, 3 नंबर जे आलेले आहेत त्यांचा सत्कार करायचे आणि त्यांच्या आईवडिलांचा सुद्धा सत्कार करायचे. परत महाराज सांगायचे की घरी जा, शाळेचा अभ्यास करा आणि पौर्णिमेला 1 दिवस फक्त या. कीर्तन गावात असेल तर गावातल्या कीर्तनाला जावा, परंतु अभ्यास पहिल्यांदा करा. कारण स्वामी विवेकानंदांचे ग्रंथ महाराजांनी भरपूर वाचलेले आहेत. भगवान श्री रजनीचे ग्रंथसुद्धा वाचलेले आहेत महाराजांनी, भरपूर म्हणजे अति भरपूर वाचलेले आहेत. हे ज्ञानेश्वरी भागवत तर महाराजांचा उपासनेचेच ग्रंथ होते दररोजचेच, परंतु बाबांनी सुद्धा त्या ग्रंथाकडे फार मोठं वाचन केलेलं आहे. आणि स्वामी विवेकानंदांचे विचार असे होते की पहिल्यांदा पोटाचा प्रश्न सोडवा, मग नंतर परमार्थामध्ये गुढी लागेल. महाराजसुद्धा सांगायचे अगोदर पहिल्यांदा पोटाचा प्रश्न सोडवला पाहिजे. लहान लेकरांना पहिल्यापासून आपल्या घरातलंच वळण पाहिजे, त्याला विशेष असं शिकवायची गरज नाही. तू हरिपाठ कर वगैरे. माय बाप जर हरिपाठ करत बसलं तर लेकरू सहज आईला दूध पित असताना हरिपाठ ऐकेल, आरती करत असताना ते हरिपाठ ऐकेलीच. म्हणजे घरातून आईवडिलांनी हरिपाठ म्हणावं, घरातून आईवडिलांनी कुठं गावात जर पारमार्थिक कार्य चालत असेल लेकरांना तिथं घेऊन जावं आणि परत शालेय शिक्षण द्यानं हे महत्त्वाचं आहे. सद्गुरू उज्ज्वलन बाबांनी मला असं शाळा बुडवून मला कुण्या गावाला चल असं मला म्हणलेले मला आठवत नाही, की बाबा जाऊ दे 2 दिवस कॉलेज राहू दे, तुझं 2 दिवस शाळा राहू दे, असं कधी म्हणलेलं मला आठवत नाही. हां, शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असेल मग सोबत जावंच लागलं. म्हणजे ते कायमस्वरूपी ठरलेलंच होतं की मग एखाद्या वेळेस नाही गेलं तर काय काम होतं एवढं, कसं काय आला नाही असं महाराज विचारायचे. किंवा शाळा जर सुटली 4ला, इथं यायला अर्धा पाऊण तास लागायचा तुरवून, मग एवढा उशीर का झाला, कशामुळं झाला उशीर, सगळं सांगावं लागायचं. म्हणजे शाळा बुडवून कोणतं कृत्य महाराज करू द्यायचे नाही. पहिल्यांदा अभ्यास करा, अभ्यास करून मग परिसर झाडा किंवा पाणी भरा किंवा लोकांना जीव वाढा. पहिल्यांदा अभ्यासाकडे महत्त्व द्यायचे, परत झालेला अभ्यास किती आहे ते विचारायचे. म्हणून महाराज मला फक्त कामापुरतं हे केले. आणि नंतर ज्यावेळेस मला ड्युटी लागली मग त्यावेळेस सद्गुरू उज्ज्वलन बाबा म्हणायचे, बघ तुला जमेल सगळं, पाठांतर वगैरे होते तुला, थोडंसं कीर्तनाचा अभ्यास कर. मग कीर्तन म्हणलं की मला थोडंसं जड वाटायचं, डोक्यावर दगड ठेवल्यासारखं वाटायचं. मला छंद होता, टिपणं काढायचा, ओव्या पाठ करायच्या वगैरे वगैरे होतं, परंतु महाराज म्हणायचे बघ प्रयत्न कर. मग महाराजांना म्हणायचं मला काही जमणं शक्य नाही. अरे जग सुधारेल ही अपेक्षा नाही तुझ्याकडून, तू कीर्तन केला म्हणजे जग सुधारेल असं तुझ्या मनातलं अहमगंड सोडून दे. कमीत कमी तू तरी सुधारशील ही माझी आशा आहे. तू तरी सुधारावं कीर्तनाच्या तुझ्या स्वतःच्या कीर्तनानं तू सुधारावं याच्यासाठी कीर्तन कर म्हणतोय म्हणले. मग मलाही बरं वाटलं, कमीत कमी माझ्यात बदल तर पडेल, म्हणून मी कीर्तनाच्या प्रवाहात आलेलो आहे. बाबांनी ज्या ज्या गावात जावं त्या भक्तांना एक आदरपूर्वक प्रेमपूर्वक गेल्यावर असतील किंवा येताना असतील त्यांच्या मनात कायमस्वरूपी घर करून आले. आणि तीच परंपरा आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही म्हटलात बाबांचं ज्या
ठिकाणी कीर्तन आहे, दरवर्षी ते कीर्तन सातत्यपूर्ण चालतच आहे. ज्या गावात कीर्तनं होते आज तागायत तुम्ही ते सेवा अखंडितपणे चालू ठेवलेली आहे. माझ्या बघण्यास्तव तर किंवा मी जिथे जिथे बघतो हरिगुरुजींचं कीर्तन आज दिवसाला 3-4 कीर्तने होत आहेत. हा ताण तुम्ही म्हणजे नोकरी एक नोकरदार आहात, हा ताण आणि हा परमार्थाचा ताण तुमच्यावर असं जाणवत नाही का? आता ते ताण कसं आहे, प्रेम असल्यानंतर ताण वाटत नाही. आणि नाथरायांनी एक त्यांच्या भागवतामध्ये ओवी लिहिली आहे, त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वता, तेने मज हानितल्या लाथा, की तो माझ्या घाता प्रवर्तला. त्या साधूची पूजा न करता जो माझी पूजा करेल तो मला लाथा मारल्यासारखा आहे, असा देव बोलतो. नाथरायांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितले भागवतामध्ये. जर साधूची पूजा न करता तुम्ही देवाची जर पूजा करालात तर देवाला काय वाटेल, लाथा मारल्यासारखं वाटेल. महाराजांचा संदेश आहे की जेवढं काही तुम्हाला प्रपंचातून तुमच्या ड्युटीतून वेळ मिळेल तेव्हा, असं 3-4 वगैरे सेवा काही होत नाहीत. ज्या दिवशी सुट्टी असेल शाळेला वगैरे त्यावेळेस मी करत असतो. श्रीरामनवमी ते हो, हो. हनुमान जयंती या ओके, पावन पर्व हां, काळात, कारण पावन तो पर्व काळात. तो ओके, ओके. काळ जरा ते बरोबर म्हणजे आहे. प्रत्येक गावात सप्ते चालतात, ओके. त्यावेळेस आपल्याला ताण होतोच. ताण होतो, हो. भयानक ताण होतो. पण जरा शाळेची वेळी तशी असते, सुट्टीचा पिरियड असतो आणि महाराजांचा संदेश आहे, महाराजांचा आदेश आहे. म्हणून त्या आदेशाने जेवढं काही महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे, जेवढं तुम्हाला वेळ मिळेल तेवढं तुम्ही प्रांजळपणाने निरपेक्ष पद्धतीने करा. म्हणजे निरपेक्ष या शब्दाला महाराजांनी विशेषतः जोर दिलेला आहे. निरपेक्ष प्रयास आहे. माझ्यासारखे बरेचसे महाराज लोक महाराजांच्या सानिध्यातले महाराजांच्या आदेशाचं पालन करून कीर्तन करतात, प्रवचन करतात. मी एकटाच असं नाही, फक्त लोकांची भावना अशी आहे की हरिगुरुजीच करतात असं वगैरे काही नाही. सगळे सद्भक्त मिळून सगळे हे महाराजांचं कार्य चालवत असतात. कारण ज्ञानोबारायांचा कुणी असं वारीस असं पुढे असं म्हणाल तर ते नाही. कारण ज्ञानोबाराय तुकोबारायांचा वारीस कोण आहे? जो पंढरीचा वारकरी आहे, जो पर्यावरणाचं संरक्षण करतो तो पंढरीचा वारकरी आहे, जो दीनदलितांना जवळ करतो तो पंढरीचा वारकरी आहे, जो चारित्र्य संपन्न आहे तो पंढरीचा वारकरी आहे, जो स्वतःच्या ज्ञानाबरोबर समाजाचंही ज्ञान वाढवतो तो पंढरीचा वारकरी आहे. आणि हे सगळे वारकरी आज साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं आम्ही हे सगळे वारकरी म्हणून घेतोय म्हणा. आता आमची काय योग्यता आहे का नाही योग्यता आहे हे सद्गुरू उज्ज्वल बाबांनाच, त्या पांडुरंग परमात्म्यालाच माहीत आहे. परंतु काही ना काहीतरी म्हणा, तुझे द्वारीचा कुत्रा जरी म्हणून जर राहिलो असतं तर ते आम्हाला आज भाग्य वाटतं. म्हणा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले, म्हणून या ठिकाणी आम्हाला बसण्याचं भाग्य मिळतं आहे. आषाढी वारीला आपली दिंडी देखील जाते, चालत वारी होते. आपली दिंडी क्रमांक आणि त्या वारीचं नियोजन कोण्या पद्धतीने चालतं, कसं चालतं आणि आपल्या परिसरातून जास्तीत जास्त वारकरी भक्त यावे यासाठी आपण काय पुढच्या काळात काय प्रयत्न करा? आता जी आळंदी ते पंढरपूर वारी असते, बऱ्याच दिवसापासून आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराज पाचसंगी गुरुजी, आदरणीय हरिभक्तीपरायण अरुण आकडे साहेब, आदरणीय हरिभक्तीपरायण अजय मोरे सर, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण रमेश मदरशे सर हलगऱ्याचे, यांच्या पुढाकारातून आणि बऱ्याचशा सद्भक्ताच्या माध्यमातून ही दिंडी चालतच आहे. पहिल्यापासून चालत आहे, महाराजांच्या नंतर बरं का, नंतरच्या काळात चालत आहे. फक्त अलीकडच्या 2 वर्षामध्ये आम्ही सगळे एकत्र बसून या दिंडीला आणि विशेष असं रूप कसं देता येईल हे पाहिलं. आणि तुम्ही म्हणल्यासारखं जरा थोडंसं लोकांपर्यंत जाऊन ही दिंडी आहे, आपल्याला शक्य असेल, आपल्या संसारातून वेळ मिळत असेल, घरातला एखादा व्यक्ती वेळ मिळत असेल तर आपण दिंडीत आळंदी ते पंढरपूर जन्मात एकदा तरी ज्ञानोबारायांची पायी वारी करावी. कारण महाराष्ट्रात येऊन ज्ञानोबारायांच्या दिंडीचा सोहळा न पाहता मरून जाणं हे माझ्या दृष्टिकोनातून दळभद्री करंट जीवन आहे. म्हणून एकदा तरी ज्ञानोबारायांची वारीमध्ये यावं असं प्रबोधन केलं. बरेचसे सद्भक्त वारीत येतात, त्यांच्यासाठी बरेचसे नियोजन करणारे भरपूर लोक आहेत. मग आळंदी ते पंढरपूर वारी झाली की परत ती वारी हलगरा, निलंगा, हसोरी, कुनाळी, मुळज, तुरोरी मार्गे परत आचलबेटला गुरुपौर्णिमेला येते परतीची वारी. हां, मग ह्या वारीतही बरेचसे सद्भक्त येतात. परत एकंबा गावातून, एकंबाचे सर्व सद्भक्त एकंबा गावातून, नवचंदवाडीचे सद्भक्त त्या परिसरातून, अशा इकडच्याही दिंड्या आणि परिसरातल्या दिंड्या त्यांना मिळतात. आणि सगळ्या दिंड्या गुरुच्या दर्शनासाठी योगायोगानं
गुरुपौर्णिमा असल्या कारणाने गुरुचंही दर्शन करावं म्हणून सर्व दिंड्या इथं एकत्र जमतात आणि त्या दिवशी गुरुपौर्णिमेचा फार मोठा उत्सवही या ठिकाणी संपन्न केला जातो. या बेटावर आल्यानंतर एक मन प्रसन्न होतं. गुरुजी, याही पुढे तुमच्या हातून असंच कार्य, अशीच सेवा, परमार्थाची सेवा होत राहावी. कारण बाबाबद्दल जाणून घेणं, अचलबेट देवस्थानाविषयी जाणून घेणं हे काय 20-30 मिनिट किंवा 45 मिनिट 1 तासाचं काम नाही. पूर्ण अख्खा दिवसही जर आपण याच्यामध्ये घालवलो तर त्याचं त्या वर्णन साधूची करणं, महिमा त्या न साधूची कळे. महिमा न कळे आपल्याला. असे ते साधू होते, ते विभूती होते आणि आपल्या परिसराला लाभले. तुम्ही वेळात वेळ काढून ह्या हॅलो उमरगा चॅनलवर मी अत्यंत चांगल्या प्रकारे इथली महिमा सांगितला. त्याबद्दल हॅलो उमरगा या चॅनलच्या टीमच्या वतीने मी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. जय जय राम कृष्ण. रामकृष्ण हरी.